नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश आहे. वय 30 म्हणजे मी पूर्णपणे समजदार व जोशीला व्यक्ती आहे. एके दिवशी मी आपल्या टेरेसवर गेलो आणि मोबाईल पाहत होतो. बाजूचं घर आशा वर्करचं होतं. तिचं वय 40 इतके होते. पाहायला सावळी, पण चेहऱ्यावर हवसची लाली दिसत होती. तिचा शरीराचा बांधा लांब लचक, शिपार आणि मागचे डोंगर मोठे होते. तिचे आंबे तिच्या ब्लाऊजमध्ये मावत नव्हते. त्या दिवशी ती तिच्या अंगणात आली आणि माझ्या भिंतीच्या आडोशाला उभी राहिली. ती काहीतरी बघत होती, पण तिचे लक्ष माझ्याकडे होते. पण मी मोबाईल पाहत होतो. तिने माझ्याकडे पाठ केली आणि तिने तिची साडी वर करून मुताले बसली. माझं लक्ष तिच्याकडे गेलं तर बघतो तर काय, तिने आतमध्ये चड्डी घातली नव्हती आणि तिचे डोंगर मला स्पष्टपणे दिसत होते. काही क्षण मी पाहत राहिलो. मग तिने माझ्याकडे तोंड केले आणि हसरा चेहरा करून ती दुसरं काम करू लागली. दुसऱ्या दिवशी ती शेजारींसोबत बोलत होती. मी पण जवळपास होतो. शेजारींना ती सांगत होती की एके दिवशी मी आंघोळ करत असताना एक बंदर माझ्या टेरेसवर आला होता आणि मी बाथरूममध्ये नागोडी होती, असं ती मोठ्या आवाजात सांगत होती, जेणेकरून मला आवाज गेला पाहिजे. मी समजलो की मला बघून साडी वर करणे, शेजाऱ्यांसोबत अश्लील गोष्टी करणे, माझ्याकडे बघून हसणे, ह्या सर्व इशाऱ्यावरून मी समजलो की आता हिला टोचन द्यावी लागते. मग मी तिसऱ्या दिवशी मोका पाहून तिच्या घरी गेलो. तिच्या घरी कोणी नव्हतं. गल्लीत पण कोणी नव्हतं. मी हाक मारली, "वहिनी, घरी आहात का?" आतून आवाज आला, "हो." मला बघून ती काही क्षण उभी राहिली. मग मी म्हणालो, "वहिनी, माझं डोकं दुखत आहे. मला टॅब्लेट मिळेल काय?" ती म्हणाली, "हो, मिळेल ना." तिने मला टॅब्लेट दिली आणि मी हातात घेतली. पण माझी हिंमत होत नव्हती तिला प्रपोज मारायची. तरी मी म्हणालो, "वहिनी, एक विचारू का?" ती म्हणाली, "विचारा ना." मी म्हणालो, "वहिनी, मी तुम्हाला आवडतो का?" ती लाजली आणि तिने उत्तर दिले, "हो." आणि म्हणाली, "मी कितीतरी दिवस तुमच्या मागे लागली होती. म्हणून त्या दिवशी मी मुद्दामून तुमच्या समोर मुतायला बसली आणि माझी गांड तुम्हास दाखवली." तसं म्हणताच मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, "वहिनी, तुम्ही पण मला खूप आवडता." असं म्हणल्यावर ती हसली. मी समजलो, आता हिची इच्छा आहे माझा सूट घ्यायची. तसेच मी तिला आतमध्ये घेऊन गेलो आणि तिची साडी वर करून तिचे डोंगर पिरसावू लागलो. तिचे डोंगर मऊ मऊ लागत होते. तिची चड्डी दोन्ही डोंगराच्या मधात टाकली आणि जोरात तिचे फेंड पिरसावू लागलो. मग तिला बेडवर उतानी पाडली अन् तिच्यावर मी तुटून पडलो. तिच्या ब्लाऊजच्या बटना तोडून टाकल्या व तिचे आंबे चोळू लागलो. चोळता चोळता तिचे आंबे तोंडात घेतले व जिभेने तिच्या बोंड्या चाटू लागलो. तिचा आवाज वेगळाच येत होता. तिची कंबर खालीवर करू लागली आणि ओसंड्या घेऊ लागली. नंतर मी तिची चड्डी काढली, साडी पूर्ण वर केली, तिच्या दोन्ही टांगा फकाट करून तिची पुच्ची चाटू लागलो. पुच्ची चाटताच तिचा आवाज मोठा आला, "आ आ आ."
करू लागली. तिच्या पुच्चीमधील पाणी बाहेर येत होतं. तिच्या पुच्चीत ला दाना लप-लप होऊ लागला. आता ती झवण्यासाठी तयार झाली होती. पण मी आपला दांडगा सोट बाहेर काढला आणि तिच्या हातात दिला आणि ती माझा सोट छानपणे हलू लागली. सटकन मी तिच्या तोंडात सोट टाकला आणि तिला चोखायला दिला. ती छान आईस्क्रीमसारखी चोखत होती. मी पण तिच्या पुच्चीत बोट टाकून तिची पुच्ची पिरसावू लागलो. ती माझा सोट चोखत होती. आता मी पूर्णपणे गरम झालो. माझा सोट पण टाईट झाला. ती पण पूर्णपणे जोशात आली आणि म्हणाली, "रमेश, आता मला चांगले झवून काढ." असं म्हणताच मी तिच्या दोन्ही टांगावर केल्या आणि माझा सोट तिच्या पुच्चीत घुसवताच तिने "आ आ" असा आवाज काढला. तसेच मी तिला चांगला झवू लागलो. जोरजोरात तिच्या पुच्चीला झटके मारू लागलो. तिला आणखी छान लागत होतं. मी पण मग सुस्ती नाही केली. एक टांग उचलून तिला हेपू लागलो. जोरात झवल्यामुळं ठाप ठाप, चाप चाप आवाज येत होता. तिची पुच्ची पूर्णपणे ओली झाली होती आणि माझा सोट पण टाईट झाला होता. मी आणखी झटके मारू लागलो. आता बेडचा पण आवाज कच कच येत होता. तिच्या तोंडून आवाज येत होता, "रमेश, मला आणखी चांगला झव, आणखी चांगला झव. आह आह आह." तसंच मी तिला बेडवरून उचलली आणि खाली जमिनीवर झोपवली. टांगा फलकावल्या आणि जोरजोरात हेपू लागलो. तिचा आवाज आता "आई गं, आई गं" येऊ लागला. जमिनीवर हेपल्यामुळे झटके चांगलेच बसू लागले होते. झवण्यावेळेस मी तिला खूप शिव्या देत होतो. तुझ्या पुच्चीला झव, खूप शिव्या देत होतो आणि इकडे झवणे पण चालू. तिच्या तोंडात तोंड टाकत होतो. ती पण मला घट्ट पकडत होती. तिच्या पुच्ची मधलं पाणी आता बाहेर निघत होतं. मला पण माझ्या सोट मधली धार सोडायची होती. तर मग काय, आणखी जोरजोरात झटके मारू लागलो आणि शेवटी माझ्या सोटाने तिच्या पुच्चीत धार सोडायला सुरुवात केली. धार सुटल्यावर तिने आणखी मला घट्ट पकडलं आणि ती शेवटी संतुष्ट झाली. आता माझा सोट पण ढिला झाला होता. तिला मी एकसारखा 2 तास झवून काढलं. नंतर ती मला म्हणाली, "रमेश, तू माझ्या पुच्चीला लाल करून टाकलं आणि मला चांगलाच झवून काढलं. आता तू मला आठवड्यातून एकदा तरी झवून काढायला माझ्या घरी येशील?" मी पण म्हणलोय, "हो, येईन वहिनी. तुमची पुच्ची चाटायला, तुमच्या चड्डीत हात टाकायला." असं म्हणून मी तिथून आपल्या घरी आलो आणि माझी इच्छा पूर्ण केली. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे रसलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. बाय बाय.